नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मला तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर आता आपण पुन्हा एकदा आलोय ठाण्यातील एका नवीन फूड सिरीज मध्ये. तर आताच मी सतीनला भेटलोय. तर आता आम्ही ऍक्च्युली ऑफिस वरनं डायरेक्ट इथे आलो. तेव्हा विचार केला की काय करूया. मी तर घरी पोहोचलेली, मला तुम्ही बोलवलं पुन्हा वडापाव खायला. काय माहितीये का, बोललो आता आलो ते तर बोललो आता याला पण घेऊन जाऊया ना, म्हणून आम्ही बोललो चला जाऊया म्हणून. मला फोन केला की चल जाऊया म्हणून. तर आता भूक लागली आम्हाला खूप. तर ऋतिक सांग. एवढं डिस्कशन केल्यानंतर असं ठरलंय की इकडचा आज आपण वडापाव खाणार आहे. तर आता आम्ही आलो नियर कशिश पार्कला. तर इकडून पुढे आहे कशिश पार्क आणि कशिश पार्कच्या इकडे जर तुम्ही बघितलं पुढे इथं स्टॉल लागले वडापाव, सँडविच आणि पाणीपुरीचे. आणि मित्रांनो इकडचा वडापाव खूप फेमस आहे. तर का फेमस आहे ते तुम्हाला गर्दीवर समजलंच असेल. तर चला आता बघूया. आम्ही तर वडापाव आधी खाल्लाय, तर तुमच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा खायलतोय. तर चला बघूया याची टेस्ट कशी आहे. हे बघा इकडची गर्दी बघूनच तुम्हाला समजलं असेल. तर चला बघूया इकडच्या वडापावची टेस्ट कशी आहे. आणि इकडे एक वडापावची प्राइस आहे 25 रुपये मित्रांनो. भाजीपावची प्राइस 30 रुपये. आणि मित्रांनो या स्टॉलचं नाव आहे उपहार. तर तुम्ही बघू शकता यांचे वडापाव संपतात, लगेच संपतात. जसे बनतात तसे लगेच संपतात यार. हो हो, अशा यांनी गरमागरम वडापाव काढलेत. आणि मका सुद्धा इथं आपल्याला भेटतो वडापाव सोबत. बघा कसा गरमागरम काढतात. बघू शकता इथं मस्त 2 प्रकारच्या चटण्या लावल्या जातात. कांदा टाकला जातो आणि असा वडापाव टाकला जातो आणि मका. आणि या ठिकाणी या काकी एकच वडापाव असे फटाफट बनवतात आणि ते काका वडापाव खाळतात मस्त गरमागरम. नको नको. हो हो, मस्त हिरवी चटणी, गोड चटणी आणि मस्त खोबऱ्याची. मिठी चटणी एकामध्ये टाका फक्त. हा, कांदा नका टाका. एवढ्या मित्रांनो गरमागरम वडापाव आलेला आहे आणि एकामध्ये मिरची दिलेली आहे, ह्याच्यामध्ये पण मिरची दिलेली आहे. तर बघू शकता खूप असं एकदम सुंदर प्रकारे वडापाव बनवून दिलाय. आणि पाव पण मस्त सॉफ्ट आहे. मिठी चटणी तिथे मी तुम्हाला वडापावची प्रोसेस दाखवली आहे. तिखी चटणी, मिठी चटणी, कांदा आणि खोबऱ्याची चटणी अशी टाकून देतात आणि सोबत हा मका देतात. तर हे खूप चांगलं आहे. खूप लोक असं मका नाही देत है ना. कुरकुरीत लागतो, कुरकुरीत एकदम मजा येते जरा खायला. हो आपण आता त्याच्यामध्ये मका भरूया. म्हणजे तू आमचा मास्टर शेफ आता वडापाव शेफ आहे रोशनी. सर्व करतोय. स्वतःसाठी करतो, आमच्यासाठी नाही करतोय. तुम्ही करा, आमचं आम्ही करू. तुमच्याकडे तुम्ही हो हो. आता ठीक है, ये क्या था? हो गया था. टॅलेंट, वो अलग ही लेवल का बंद है. टॅलेंट. तर आता रोशनी इकडनं सुरुवात होते या वडापावची. माझ्याकडूनच होते. लेडीज फर्स्ट ऑलवेज. आम्ही थांबतो जरा. जल्दी करो भाई. कसं आहे? छान आहे मस्त. तिकडे झणझणीत झणझणीत. कुरकुरीत लागतो मका बोल खावा बोलतो नाही. आम्हाला फक्त आता अरोमा येतो आताची वडापावचा. कधी आम्ही खातो असं होतं. खावा खावा, तुम्ही पण खावा. तर चला. हा माझा असा तसा आवडीचा आणि लाडका वडापाव आहे. बघतो आता खाऊन.
अप्रतिम. तर वडापाव चटणीचं कॉम्बिनेशन आणि त्याच्यामध्ये कांदा म्हणजे बोलतात ना असं स्वर्ग सुख आहे. म्हणजे मजा येऊन जाते मजा. आणि हे कॉर्नफ्लेक्स मक्याचे हे त्याच्यावरती चेरी ऑन टॉप म्हणू शकता तुम्ही याला. म्हणजे एकदम असं ॲपिटाईट एकदम फुलफिल होऊन जातो. हो सही आहे. तू बोलला अजून 2 शब्द नाही आता थांबवलं तेवढा वेळ ना. माझ्या पण तोंडाला पाणी येतं. तुला पण खायचं होतं यार. चला तर फर्स्ट बाईट. कसं आहे हम्म. ते बोलतात ना एकदम आपला मराठी लोकांचा वडापाव, टिपिकल मराठी लोकांचा. जसं आपण घरी बनवतो वडापाव महाराष्ट्रीयन टच आहे. तशीच सेम टू सेम चव या वडापावला येते. एकदम सॉफ्ट आहे. जसं यांनी सांगितलं मिठी चटणी, तिखी चटणी, कांद्याचा जो कॉम्बिनेशन आहे तो खरंच खूप छान लागतोय. आणि बघायला गेलं तर त्याच्यासोबत जो मका आपल्याला दिलाय ते खूप भारी आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी असं मला वाटतं ते लोक सोडा वापरत नाही वाटतं. कारण हा. सोडा वापरतात ना त्याचं असं बेसनचं जे बॅटर असतं ना ते खूप असं भरलेलं असतं. भरलेलं असतं. हा जर वडापाव तुम्ही बघाल ना तर हा असा म्हणजे असं सिंगल लेअर मध्ये दिसतोय. त्याला असं काय मोठं असं हे नाही. तो वडापाव खाल्ला पाहिजे भावांनो, खाल्ला पाहिजे, चांगला असतो. मला या वडापावचा ना हा जो अर्धा लेअर आहे ना त्याच्या खालचा भाग खूप आवडतो. कारण की चटणी असते. तिथं ती चटणी अशी भरभरून असते म्हणून ते खायला खूप भारी वाटतं अजून. वाव मस्त. मग या वडापावला तू रेटिंग किती देणार? 5 पैकी 4. हो हो. तू? मी 4.5 4.5. मी पण या वडापावला रेटिंग देणार 5 पैकी 4.8. खूप मस्त आहे, आपण छान आहे. 5 का नाही देत कारण आपण जरा अजून त्यांना प्रोत्साहन देत असतो की अजून तुम्ही चांगलं बनवा म्हणजे आम्ही तुम्हाला 5 पैकी 5 देऊ. आणि स्टफिंग पण खूप छान आहे. हा जास्त स्पायसी पण नाही. आवडलं मस्त. तर या वडापावचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा मित्रांनो इथे येऊन नक्की वडापाव ट्राय करा. तर आता आमचा स्ट्रीट फूड हाच होता वडापाव. आधी आता रेट कमी होता, 20 रुपयाला होता. आता जरा LPGचा इश्यू चाललाय म्हणून यांनी 5 रुपये वाढवला. त्यांच्याकडे भजी पण मिळते पण आता भजी संपले. भजी संपली पण नाहीच आहे आता नाही म्हणजे ठेवलं त्यांना. आय थिंक वॉरमुळे ठेवली नसेल. वॉर मुळे संपले असेल. LPG नाही म्हणून नसेल ठेवली. पण यांची भजी पण उत्कृष्ट असते. कांदा भजी स्पेशली मी आल्यावर वडापाव आणि कांदा भजी मी स्वतःहून खातो इकडे. पण आज मी ते मिस करतोय की कांदा भजी नाही. सुंदर वडापाव होता. भजी भाव कितीला आहे? मेन 30. खेळ भावांना याचा हा, चटणीचा आहे. चटणी वडा आणि हे जे मक्याचं जे आहे ते. चटणी त्यांची एकदम गेम चेंजर वाली चटणी गेम चेंजर वाली. भारी आहे. तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर जाऊन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फ्री आहे. तर आणि आता आपण लाईक करा. हाईप करा. तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन फूड स्ट्रीट फूड साठी. तोपर्यंत बाय बाय.